आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत आता झालेल्या एका मोठ्या बातमीनुसार शेतकरी बांधवांसाठी एक मोठी लॉटरी या ठिकाणी आज लागली आहे। कारण शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पीक विम्याची। हो शेतकरी बांधवांनो, आज पीक विमा 2 ते 3 तासामध्ये या काही 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला अखेर मंजुरी या ठिकाणी मिळालेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज खास दिवस हा पीक विम्यासाठी उगवलेला आहे। कारण शेतकरी बांधवांनो, ही बातमी अक्षरशः या ठिकाणी पेपरला आज या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, कुठली काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही। कारण या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 100% आज या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। ते नेमके कोणते जिल्हे या ठिकाणी दिले आहेत, नेमके कोणते शेतकरी अपात्र ठरवले गेले आहेत, जे शेतकरी पात्र ठरवले गेले आहेत, सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, या ठिकाणी बघून घ्या। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ही बातमी आजची अक्षरशः आज पेपरला या ठिकाणी आलेली आहे। आज तुमच्या खात्यात जवळपास बघा 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केली या ठिकाणी जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी अक्षरशः या ठिकाणी पेपरला आलेली आहे। खूप दिवसापासून अफवा या यूट्यूबवर सुटत होत्या, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। कारण आजची ही बातमी म्हणजे थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी घोषणा स्वतः या ठिकाणी कृषी विभागाने जाहीर केली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, यामध्ये 2022 असेल 2025च्या मे महिन्यापर्यंतचा जो अवकाळी पावसामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालं होतं, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याचे पैसे हे शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। ही बातमी अक्षरशः पेपरला आल्यामुळे या ठिकाणी 14 जिल्ह्यांची सविस्तर अशी यादी सुद्धा दिलेली आहे। नेमकं पात्र शेतकरी कोणते या ठिकाणी ठरवण्यात आले आहे, अपात्र शेतकरी नेमके कोणते ठरवण्यात आले आहे, सगळं काही अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत। त्यामुळे नेमकं कोणते 14 जिल्हे आहेत, अपात्र शेतकरी, पात्र शेतकरी, बघितल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाहीये। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नेमकं कोणते ते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। कारण ही बातमी अक्षरशः या ठिकाणी पेपरला आलेली आहे। 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल, कमी मिळाला असेल, त्यांना आता या ठिकाणी 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकार देणार, तर त्याचं कारण देखील या ठिकाणी सरकारनं सांगितलंय शेतकरी बांधवांनो। ते म्हणजे 2022, 2023 आणि 2024च्या या मागील 3 ते 4 वर्षाचा जो काही पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेला नव्हता, तो आज या 14 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांनो वाटप होत आहे। फक्त पात्र शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे, ते फक्त त्याच शेतकऱ्यांना या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा या 2 ते 3 तासामध्ये वाटप होणार आहे। त्यामुळे हे 14 जिल्हे पाहणं ही तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे अगदी एका मिनिटामध्ये न वेळ घेता आपण या ठिकाणी जिल्हे बघून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी बांधवांनो। त्यामुळे शेतकरी वर्ग अगोदर सरकारवर खूप जास्त नाराज होता, पण आता सरकारने सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा हा 2022 पासून 2025 पर्यंत या ठिकाणी वाटपाचे आदेश दिले आहेत। आजपासून पीक विमा वाटपाला या ठिकाणी सुरुवात होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। तुम्ही शेतकरी बांधवांनो, आताच व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं की आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचं सांगितलं गेलंय। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, यामध्ये 90% शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्याचे आदेश दिले आहेत। फक्त राहिलेले 10% शेतकरी यामध्ये अपात्र ठरवले गेले आहेत। ते अपात्र शेतकरी नेमके कोणते आहेत ते सुद्धा सविस्तर यादी अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत। नेमकं पात्र शेतकरी कोणते आहेत, नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा आज वाटप होणार आहे, सगळं अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल शेतकरी बांधवांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।
थोड्याच वेळात बघा आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे. नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र ठरवलं गेलंय याची यादी सुद्धा सरकारने या ठिकाणी सविस्तर यादी जाहीर केली आहे. शेतकरी बांधवांनो, आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जाहीर होत आहे आणि उद्या काही या ठिकाणी होणार आहे. उद्याही 14 जिल्ह्यामध्ये असं टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी सोडला जाणार आहे. त्यामुळं आज जे 14 जिल्हे या ठिकाणी आज गृहीत धरले आहेत, ज्या जिल्ह्यांना आज या ठिकाणी पीक विमा वाटप होणार आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी खुशखबर आज आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आजचा हा दिवस स्वतः या 14 जिल्ह्यांसाठी उगवलेला आहे असंही म्हणायला हरकत नाही, कारण हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालं होतं बघा, त्यांना खूप मोठा लाभ या ठिकाणी देणार असल्याचे या ठिकाणी सांगितले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहेत. थोड्याच वेळात शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यातील नागरिक शेतकरी तुम्ही असाल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. काल काही जिल्ह्यामध्ये म्हणजे काल 5 ते 6 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांनो पीक विमा या ठिकाणी जमा झालेला आहे. नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी आलेला आहे त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावचं नाव या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करायची आहे, जेणेकरून राहिलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी समजेल शेतकरी बांधवांनो की कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा आलेला नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेला नाही. आणि ज्यांना आतापर्यंत पीक विमाचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी भेटला नाही शेतकरी बांधवांनो, त्यांनी सुद्धा त्यांच्या जिल्ह्याचं, गावचं, तालुक्याचं नाव व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवायचं आहे, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ही पीक विमा आलेला नाही. त्यामुळे 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज या पीक विम्याचे वाटप करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिले आहेत. आता बघा, या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल. कृषी विभागाने सांगितलं आहे की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा पीक विमा येणार आहे. तर या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी खुश होण्याची शक्यता आहे. कारण बघा, 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील या ठिकाणी पीक विमा मिळू शकतो. बघा, या ठिकाणी अक्षरशः बातमी आलेल्या आहेत, पेपरला आज आलेली आहे, 30,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे. म्हणजे 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंतचे जे राहिलेले पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत या ठिकाणी मिळू शकतात. काही शेतकऱ्यांना काल म्हणजे या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे शेतकरी बांधवांनो 5 ते 6 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना काल या ठिकाणी पीक विमा जमा सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. कारण त्यांच्या खात्यावर 52,000, 49,000, 48,000 रुपये, 50,000 रुपये इतके जमा झाल्याचे, पैसे जमा झाल्याचे मेसेज सुद्धा आले आहेत. त्यामुळे मी म्हटलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मिळाला आहे त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव कमेंट करून नक्की कळवायचं आहे. ज्यांनी मिळाला असेल त्यांनी सुद्धा कमेंट करायचं आहे. शेतकरी बांधवांनो, ज्यांना पीक विमा आतापर्यंत मिळाला नसेल त्यांनी सुद्धा त्यांच्या जिल्ह्याचं, गावचं, तालुक्याचं नाव हे आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समजेल की नेमकं बाबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत हे पैसे आलेले नाही. आता फक्त शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे नेमके ते कोणते 14 जिल्हे आहेत ते पाहणंही तितकंच महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे. ते अगदी एका मिनिटामध्ये आपण जिल्हे, सविस्तर जिल्हे बघून घेणार आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास मी सांगितल्याप्रमाणे 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झालं. शेतकऱ्यांना असं वाटत होतं की पीक विमा 10,000 येईल, 15,000 येईल, 20,000 होईल, परंतु आता केंद्र सरकारकडून 2022, 2023 आणि 2024चा पीक विमा एकदम खात्यावर 50,000, 48,000, 49,000, 52,000 रुपये इतका सोडण्यात आला आहे. काल काय 5 ते 6 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना इतके पैसे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना पैसे आले त्यांनी कमेंट नक्की करायची आहे शेतकरी बांधवांनो. आणि ज्या शेतकऱ्यांना अद्यापही 1 रुपया पीक विम्याचा पडलेला नाही त्यांनी सुद्धा कमेंट करून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या यादीमध्ये राहिलेलं आहे. तुमच्या शेती पिकाचं बघा 2022, 2023, 2024मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर शेतकरी बांधवांनो त्याचा पीक विमा सुद्धा मंजूर झाला आहे. त्यानंतर ज्वारी असेल, तूर असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, केळी असेल, आंबे असेल, मूग असेल, मटकी असेल, शिंगा असेल, अशा सर्व पिकांसाठी सरकारने एक यादी जाहीर केली आहे. शेतकरी बांधवांनो, जवळपास 35 पिकांची नोंद या पीक विमा योजनेमध्ये आढळली आहे. त्यामुळे आता पीक विमामध्ये 35 पिकामध्ये कांदा असेल, सोयाबीन असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, तूर असेल, मटकी, कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केले असल्यास सांगितलं जात आहे. आणि या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज येत्या 2 ते 3 तासामध्ये हा पीक विमा जमा होतोय.
कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्टपणे आज सांगितलं की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा या ठिकाणी जमा होत आहे. कारण बऱ्याचशा दिवसापासून या ठिकाणी यूट्यूबवर खोट्या बातम्या अफवा या ठिकाणी सुटत होत्या. त्यामुळे तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात नेमकं किती वाजता पैसे येणार, तुमचा जिल्हा या ठिकाणी आलेला आहे की नाही, तुम्ही पात्र शेतकरी आहात की अपात्र शेतकरी आहात, नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तुम्हाला जेणेकरून समजेल शेतकरी बांधवांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. कृषी मंत्री या ठिकाणी शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावर पैसे सोडावे असे सविस्तर असे आदेश दिले आहेत. जवळपास बघा शेतकरी बांधवांनो, 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येत आहे. काल या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे 5 ते 6 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाटप झालेलं आहे शेतकरी बांधवांनो. हे अक्षरशः या ठिकाणी 100% खरं आहे. कारण काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडल्याचे मेसेज त्यांना आले आहेत आणि ज्यांना मेसेज अद्यापही आलेले नाहीत त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा या ठिकाणी, जेणेकरून राहिलेल्या शेतकऱ्यांना समजेल की आतापर्यंतही आपल्याला पैसे आले नाही. नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा पडलेला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा अद्यापही पडलेला नाही, त्यांनी नक्की कमेंट करायची आहे. या काल ते 5-6 जिल्ह्यानंतर वाटप झाल्यानंतर आज या 14 जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागलेला आहे. कारण असे कृषी विभागाने आदेश दिले आहेत आणि 14 जिल्ह्यांची यादीसुद्धा या ठिकाणी अगदी एका मिनिटामध्ये समोर आपण बघून घेणार आहोत. नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतो हे तर आपण पाहणार आहोत. पण त्याआधी नेमकं शेतकरी बांधवांनो, अपात्र शेतकऱ्यांची माहिती सुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे. यामध्ये अपात्र ठरवले जाणारे शेतकरी याची यादीसुद्धा अगदी 2 मिनिटात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शेतकरी बांधवांनो, सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आली आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही. कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता, कारण तो सरकारला या ठिकाणी परत गेला होता. त्यामुळं कुणालाही पीक विमा या ठिकाणी भेटला नव्हता. जेणेकरून या ठिकाणी गावागावामध्ये, खेडेगावामधल्या ज्या बँका आहेत त्या बँकांमध्ये पीक विमा येऊनही या ठिकाणी परत जातो शेतकरी बांधवांनो. त्यामुळे सरकारनं या ठिकाणी 12 बँकांची सविस्तर अशी यादी जाहीर केली आहे. ज्या 12 बँकांमध्ये कुठल्याही योजनांची, म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमची कुठली योजना असो, PM किसानचे असो हप्ता असो, या ठिकाणी पीक विमा असो, कुठलाही योजनेचे हप्ते असो, या ठिकाणी या 12 बँकांचं तुमचं खातं असेल तर या ठिकाणी तुम्हाला कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं अगोदर मोठं नुकसान होत होतं. म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त या 12 बँका या ठिकाणी आज निवडल्या आहेत आणि 14 जिल्हेसुद्धा आज या ठिकाणी निवडले गेले आहेत. या 12 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल शेतकरी बांधवांनो तर तुम्हाला पीक विमा तुमचा जमा होणार आहे. अन्यथा तुमचं या 12 बँक अतिरिक्त खातं असेल तर सरकारने फक्त या 12 बँकांनाच प्राधान्य दिलं आहे. कारण या 12 बँकांमध्येच केंद्र सरकारकडून हा पीक विमा सोडला जाणार आहे. जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकेत खातं उघडलं असेल शेतकरी बांधवांनो तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना या ठिकाणी अडचण येत असल्याचे समोर गेलं आहे. यामध्ये पीक विमा लवकर जमा होत नाही. काही या ठिकाणी त्रुटी, काही कंडिशन या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे नेमकं कोणत्या बँकांमध्ये, कोणत्या 12 बँकांमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. आणि जर तुमचं या 12 बँकांमध्ये खातं असेल तर तुम्हाला कुठली काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही. कारण या ठिकाणी तुमचे सुद्धा पैसे त्या 2 ते 3 तासामध्ये या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पीक विम्याचे पडणार आहे. अन्यथा तुमचं या 12 बँकेचं अतिरिक्त खातं असेल तर तुम्हाला लगेच त्वरित उघडून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे पीक विम्याचे पैसे हे लगेच त्वरित तुमच्या अकाउंटमध्ये पडणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये सोडला जाणार आहे. त्यामध्ये मोठी माहिती सध्या समोर आली आहे. 90% शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार असल्याची मोठी माहिती अक्षरशः पेपरला ही बातमी आज आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकांची यादी ही लक्षपूर्वक देऊन ऐकायची आहे, जेणेकरून तुमची या ठिकाणी बँक असेल नसेल तर तुम्हाला या ठिकाणी काळजी करायची आहे, जेणेकरून तुमचा पीक विमा येण्यासाठी कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही. त्यामध्ये पहिली बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, पोस्ट ऑफिस बँक असेल. पोस्ट ऑफिस बँक ही सगळ्यात व्हायरल बँक आहे शेतकरी बांधवांनो. यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचे योगदानचे पैसे हे पडत असतात. त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, कॅनरा बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल. जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. गेल्या काही महिन्यामध्येच पीक विम्याची शेतकरी बांधवांनो शाळा झाल्याचं बघायला मिळालं आणि या ठिकाणी आता या 90% शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा आज काही थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मिळणार आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता कुठली काळजी किंवा चिंता करण्याची तुम्हाला गरज नाही आहे, कारण अपात्रेची कारणे आणि 14 जिल्ह्यांची यादी अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी वाचून दाखवत आहोत. ज्या जिल्ह्यामध्ये आज 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी पीक विमा सोडल्याचं या ठिकाणी जाहीर होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी गायरान जमीन, बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन, रस्त्यालगत जमीन, कॅनलच्या बाजूला जमीन दाखवून या ठिकाणी पीक विमा उचलला असेल, त्यांना आज पीक विमा या ठिकाणी सोडला जाणार नाही. शेतकरी बांधवांनो, तुम्ही काळजी घ्यायची आहे. तुमचं शेतकऱ्यांनी गायरान जमीन, रस्त्यालगत जमीन, कॅनलच्या बाजूला जमीन असेल तर त्यांना या ठिकाणी पीक विमा मिळणार नाही आहे. त्यांनी चिंता या ठिकाणी काळजी करण्याची गरज आहे. बाकीचे सर्व 90% शेतकरी या ठिकाणी पात्र ठरवले गेले आहेत. त्या पात्र शेतकऱ्यांना आज या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विम्याचा या ठिकाणी फायदा होणार आहे. तुमचा जिल्हा यात आहे का शेतकरी बांधवांनो बघायचं आहे. आणि जर का तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज या ठिकाणी तुम्हाला नाही आहे. कारण आज, उद्या आणि परवा असे 3 दिवसाच्या आतमध्ये तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे. राहिलेल्या जिल्ह्यांची यादीसुद्धा आपल्या चॅनलवर बघायला या ठिकाणी शेतकरी बांधवांनो मिळणार आहे. त्यामुळे आता कुठलीही काळजी किंवा चिंता करू नका. या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव नसेल, तुमच्या जिल्ह्याचं यामध्ये नाव नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. राहिलेल्या जिल्ह्यांची यादी लवकरच ही आपल्या चॅनलवर या ठिकाणी प्रसारित होणार आहे. यामध्ये पहिला जिल्हा दिला आहे तो म्हणजे अकोला, त्यानंतर नांदेड असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, लातूर असेल, बीड असेल, बुलढाणा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल. हे 12 ते 14 जिल्हे या ठिकाणी 14 जिल्ह्यांची यादी ही आज आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, कुठल्याही अफवावर बळी पडू नका, कुठल्याही फेक बातम्यांवर बळी पडू नका. या 14 जिल्ह्यामध्ये येत्या 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी पैसे हे जमा होणार आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये नसेल किंवा तुम्हाला आतापर्यंत अद्यापही 0 या ठिकाणी पैसे आले असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी कमेंट नक्की करायचं आहे व्हिडिओच्या खाली. आणि अद्यापही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांनो तुम्हाला राहिलेल्या जिल्ह्यांची यादीचा व्हिडिओ या ठिकाणी बघायला मिळेल. जेणेकरून तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ बघसाल आणि या ठिकाणी तुमच्यासुद्धा खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.